Hello, this is the My Artifact episode number 292. आजची तारीख आहे 16 डिसेंबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. आज स्पेशल काय? आज स्पेशल नाही, आजच मॅच होती. आज आज कर्ज फेडायचं होतं ॲक्च्युली. 2 दिवस अगोदर जी मॅच घेतली होती वन मॅन टीमनी ते विकी भाऊच्या मित्रांसोबत, त्याच्यामध्ये 6ही मॅच हारलो. तर 6 मॅच हारलो, त्यामुळे 1800 रुपयाचं कर्ज झालं होतं. 1800 रुपयाचं कर्ज झालं, त्यामुळे 1200 रुपये आम्ही त्याच दिवशी देऊन दिले. 600 रुपये राहिले. तर 600 रुपयासाठी आम्ही आज मॅच घेतली. आज म्हणजे काल पिंडाच पेपर झाला आणि आज मॅच घेतली. तर आज खूप ठरवलं, खूप लाईनअप केलं, कसं खेळायचं, का करायचं वगैरे वगैरे. तर आज मोस्ट ऑफ दी 7 मॅचेस खेळलो आणि 7 मॅचेसपैकी 4 मॅचेस जिंकलो, 3 मॅचेस हारलो. तर इन अदर वर्ड्स, आपण जिंकलो, बट जे 600 रुपये बाकी होते ते 600 रुपये मग ह्याच्यात ॲड झाले 100 रुपयामध्ये. कारण पहिले 4 मॅचेस, 2 मॅच ते जिंकले, 2 मॅच आम्ही जिंकलो, नील झालं. नंतर काय झालं, 3 मॅच घेतले, 3 मॅचपैकी 2 मॅच आम्ही जिंकलो, 1 मॅच ते जिंकले. जे 3 मॅचेस होते त्यापैकी 3ही मॅच 500 500 500ची होती. त्यामुळे ते 1 मॅच आपण जिंकलो, 1 मॅच ते जिंकले, तर ते तेव्हाच नील झाले. आणि त्याच्यानंतर जी मॅच आहे त्याच्यामध्ये हारलो आपण. तर ती होती, तर त्याच्यामध्ये 500 रुपये, बट मागच्या मॅचेसचे पैसे काटून हार्डली आज आपण 100 रुपये हारलो. आज फक्त 100 रुपयेच हारलो. त्यामुळे 500-600 आणि आज 100, इट टेक्स टू 700. येस, इट इज 700. मॅच झाली, नील पण झालं पूर्ण. पण आमची बॅटिंग आणि आम्ही जे प्रकारे खेळून राहिलो, तर इट्स नाईस टू अस. 2 वाजले घरी आला, तर आल्याबरोबर जेवण केलं, झोपलो आणि बस. आता पिंट्याच्या घरी कोणी आहे नाही, म्हणजे सगळेजण गेले आहेत, त्यामुळे आज पार्टी जमली आहे त्याच्या घरी. तर त्याचे आज प्रॉब्लेम म्हणजे व्हॉट आय लर्न फ्रॉम आजचा मोमेंट आहे. मी प्रत्येक दिवशी आज का शिकलो आणि त्याचा इफेक्ट का होऊ शकते आणि त्याला कशा प्रकारे क्युअर केलं जाऊ शकते माझ्या बिहेवियरला, माझ्या वागणुकीला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला. दॅट इज इट. कारण ह्या गोष्टी डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे बिफोर आय गो टू मुंबई. बिकॉज मुंबईमध्ये याची खूप मोठी परीक्षा आहे. ते त्याचा रिझल्ट बहुत खतरनाक लागू शकते अँड रिअली इट विल अफेक्ट ऑन माय लाईफ आणि प्लस माय करिअरमध्ये पण. थोडा लर्न. अपोजिट टीमकडून त्यांची किती 8 प्लेयर होते, आमच्याकडून 9 जण होते. 9 जण, तेही सिलेक्टिव्ह पूर्ण त्यांना, तर म्हणजे मला पकडून. तर मी एक म्हणजे एक प्लेअर आमच्याकडून एक्स्ट्रा होता. तर मी मोस्टली क्रिकेट जास्त खेळत नाही. जस्ट मी खेळत आहे त्यामुळे, कारण माझे मित्र खेळून राहिले त्यामुळे मी खेळत आहे. जस्ट नॉट अ बिग डील. बट व्हॉट म्हणजे काय ॲक्च्युली काय झालं काय, तर असं आहे की मी मोस्ट ऑफ दी मॅचेस बसून राहिलो. मोस्ट ऑफ म्हणजे पूर्णच मॅचेस, म्हणजे नियर अबाउट काहीच ॲक्टिव्हिटी झाली नाही मॅचेसमध्ये. तर त्याच्यामधून मला काय कळलं, मला तिथे काय करायला पाहिजे होतं जे की तो मोमेंट हे झाला असता.
आय शुड प्रॉब्ली डू सम आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके. हां, तर मला काय करायला पाहिजे नव्हतं. करायला पाहिजे नव्हतं की जाऊ ते शिकून घ्या. आज मी का करायला पाहिजे नव्हतं बसताना. आज पैशाची मॅच होती. असं नाही का आम्ही हे खेळून राहिलो. आणि बस पैशाची आहे तरी आपण कर्ज होतो. त्यामुळे आज जितणं खूप महत्त्वाचं होतं ॲज कम्पेअर टू अदर ॲक्टिव्हिटी क्वालिटी दाखवण्यापेक्षा, प्रत्येकाची मुवमेंट दाखवण्यापेक्षा. सो मला वाटते की आपण मी बसलो याचं मला थोडं राग तर आला कारण मला खेळू नाही दिला. बट हाऊ दे डू. म्हणजे मी जर समजा कोणा ठिकाणी असतो, मी जर विकी भाऊच्या ठिकाणी असतो, मी विकी भाऊला ब्लेम नाही करत आहे, बट मी जर विकी भाऊच्या ठिकाणी असतो तर व्हॉट शुड आय डू, व्हॉट विल आय डन टू डू. म्हणजे मी का केलं असतं सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल मी खरंच विकी भाऊनी केलं तेच केलं असतं. फर्स्ट थिंग फर्स्ट, आम्हाला मॅच जिंकायची होती. त्यामुळे आय नीड अ क्वालिटी ऑफ प्लेयर इन द टीम अँड आय एम नॉट दी क्वालिटी ऑफ प्लेयर अँड आय ॲक्सेप्ट दिस. आणि याच्यामुळे मला काहीही राग वाटत नाही आहे. जेवण डब्बा हो झालं, जेवण झालं. जस्ट फिरत आहे. हो येतो बस थोडंसं 1 मिनिट. हां हो. तर एक्झॅक्टली व्हॉट शुड आय डन. म्हणजे तर विकी भाऊ जरी असता तर का केलं असतं एक्झॅक्टली सेम एज दे डू आय डू. म्हणजे काही नाही, काही डिफरंट नाही. तर मग मला बसून ठेवलं. याच्यात गुन्हा कोणाचा होता? याच्यात गुन्हा होता कोणाचाच नाही. सिरियसली सांगतो, कोणाचाच नाही. त्यांनी जे केलं ते परफेक्ट केलं आणि त्यावेळेस तशा प्रकारचे ॲक्शन उचलायला पाहिजे. तर आज मी का शिकलो याच्यातून? प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक मोमेंटमधून काही ना काही शिकणं बहुत जास्त गरजेचं आहे. बिफोर आय गो टू मुंबई. जर मुंबईमध्ये असे सिक्वेन्स आले ज्याच्यामध्ये मला बसावं लागलं तर व्हाय. मी क्रिकेटमध्ये गुड नाही आहे, मला माहीत आहे. क्रिकेटमध्ये मी नाही, इट्स नॉट अ गुड डील फॉर अस. हो येतो ना, बस 2 मिनिट थांब. मी जेवून आलो यार. अभि मी सांगितलं होतं पिंटाला. तर ॲक्च्युली मी क्रिकेटमध्ये नॉट अ गुड प्लेयर, बट ॲज अ फिल्म मेकिंग आणि ॲज आय एम गोइंग टू दॅट करियर आय एम ए मास्टर ऑफ दिस मुवमेंट बिकॉज आय न्यू दिस स्टफ अँड आय ग्रॅज्युअली नो हाऊ टू हँडल दोज स्टफ. सो मी स्वतःला प्रेफर करीन, मी स्वतःला रेकमेंड करीन का तिथे गेलं पाहिजे. पण तिथे चान्स मिळणं बहुत मुश्किल आहे आणि जेव्हा मिळणं तेव्हा छक्का मारणं बहुत चांगला चान्स आहे. म्हणजे त्या सोन्याचं, म्हणजे संधीचं सोनं करणं, इट इज रिअली गुड थिंग्स टू डू इन द स्टफ. सो आज मी हे शिकलो की चान्स भेटला तर काही ना काही कमाल करायची. बट तुम्हाला चान्स अशा गोष्टीत भेटून राहिला ज्याच्यामध्ये तुम्हाला कमाल नाही करायची आहे, त्याला म्हणजे फक्त एन्जॉय करायचा आहे. बट ॲट दॅट टाइम तो एन्जॉय नसलेला मोमेंट नसतो की जो की पूर्ण तरह जिंकण्याचा मोमेंट असतो. तेव्हा आपण थोडंसं बॅकअप व्हायचं आणि जे क्वालिटी ऑफ प्लेअर आहे त्यांना पुढे करून आपल्या टीमला जिंकवण्याचा आणि प्लस आपल्या टीमचा सपोर्ट करायचा. सो दॅट इज इट. हो हो बस आलो, 1 मिनिट. तर आज मी हे शिकलो. सो दे इज इट. काफी एक्सायटेड आहे. आज मी पिंटीच्या घरासमोर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. म्हणजे पिंटीच्या घरी कोणीच नाही, म्हणजे सगळेजण गेले आहे इथे. त्याचे आई वडील वगैरे गेल्या वाटते आउट ऑफ टाऊन. तर सगळेजणांची इच्छा आहे का आज खूप खतरनाक करायचं वगैरे वगैरे. खूप प्लॅनिंग होती आमची. तर ते दिवस आता आले आहे. पण वैभ्या गाणं वगैरे म्हणून राहिला. इट्स रिअली नाईस टू गिन. सो दिस इज द एंड. This is my artifact episode number 292. Right now we are at
वर्धा महाराष्ट्र ॲट लिस्ट आय एम सेईंग इज अ सुबोधच्या घरी. इट इज अ रिअली नाईस मोमेंट. म्हणजे आज रात्री काय झालं हे उद्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड तर होईनच, बट म्हणजे दिस बिकॉज दिस इज द मोमेंट वी शुड बी अंडरस्टँडिंग दोज स्टफ. सो अबे काबे मला तुला सांगितलं तरी साला तू स्वतःहून यार. मी खरंच वैभव अबे पण आला असता तर काय झालं असतं. कुठे? जेव्हा तुला म्हणलं नाही तर टिफिन घेऊन ये. अरे यार वैभव खरंच आय एम सॉरी मॅन. अरे यार हट मुन्या साला शब्द नाही जेवून येते तू यार फालतू. त्यामुळेच मला मारू नको. मध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होऊन राहिला. जे थांब ना, मला क्लोज तर करू दे, स्टॉप तर करू दे. थांब मोबाईल मोबाईल मोबाईल. अबे नको ना मा. पिंटे मी सोड ना बे. मी जेवलो ना आता. मार चालले मार चालले मार. जेवणाला साला फोन करून दे. थँक्यू.